आणि नाम प्रीतीचे उत्तम चरण रजवंदिता जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा तीर्थे तया ठाया तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा अनुपम्य हा महिमा अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा तुका मने ब्रह्मा नेने वर्णुया सुका जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्र समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो
त्या वाटा मज लावाव्या शुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या शुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुंभरा काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या शुभटा कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे सागर असे असणारे संत सम्राट जगद्गुरु तुकोबराया यांच्या गाथ्यातील एक उपदेशपर प्रकरणातील तीर्थाचा उपदेश करणारा हा जो एकमेव अभंग आहे, या अभंगाचं वर्णन तुकोबराय गोड असं करतात. आजचा जो प्रसंग आहे अखंड हरिनाम सप्ताह आणि संत श्रेष्ठ गोरोबा काका यांची कथा, यांचं जीवनचरित्र या ठिकाणी त्यांची कथा चालू आहे. असा हा सालाबाद प्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह मोजे सरोळा या नगरीमध्ये हे 10वं पुष्प आहे. 10वं पुष्प तुम्हा सर्वांच्या, सर्व ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी व या ठिकाणी सर्व गायक मंडळी, वादक मंडळी, मृदंगाचार्य, सर्व तुम्ही श्रोते मंडळी, महिला भगिनी, पुरुष मंडळी, तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून हा सोहळा संत गोरोबा काकांचं जे काही पुण्यतिथी आहे, पुण्यतिथीच ना, समाधी सोहळा, काकांचा समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा नामयज्ञ सालाबादप्रमाणे मोठ्या प्रेमाने तुम्ही साजरा करत आहात. हा जो आनंद आहे, मला आमच्या तात्यांनी सांगितलं, हरितात्यांनी, आमच्या गावामध्ये वर्षाचे 3-4 सप्ते होतात महाराज म्हणे. 4 सप्ते होतात. ही केवढी भाग्याची गोष्ट आहे. भगवान प्रभू राम जन्म, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, शिवरात्र, महाशिवरात्र, पण आज हा संत गोरोबा काकांच्या समाधी सोहळ्याचा हा नामयज्ञ चालू आहे. मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही सर्व मंडळी संत गोरोबा काकांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली ही भूमी आहे. हा जिल्हा जो धाराशिव जिल्हा आहे, हा संपूर्ण जिल्हा नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र गोरोबा काकांच्या वाणीतून, काकांच्या पदस्पर्शाने, संतांच्या पदस्पर्शाने हा महाराष्ट्र देश पवित्र झालेला आहे. महाराज प्रश्नच नाही. कारण ज्या साधू संतांनी तुमच्या आमच्यासाठी अहोरात्र कष्ट सहन करून हे ज्ञानामृत आहे, परमार्थाचा जो आनंद आहे, तुम्हा आम्हाला आज तागायत, त्यांच्या कृपा आशीर्वादाने या आनंदाचं सेवन आपण करतो. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे हो नका रान भरी. हा जो ब्रह्मरस आहे, हा जो परमार्थाचा जो भक्ती रस आहे, हे आज आपल्याला मोठ्या आनंदाने याचं सेवन करतो, आपण श्रवण करतो. ही त्यांची पुण्य आहे, काकांची पुण्य आहे महाराज. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे मिळत नाही बरं का. म्हणून जगामध्ये देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. हो, संत पूजावे आरते, देव पूजावे परते, देव पूजावे परते, संत पूजावे आरते, असं प्रमाण आहे. म्हणून देव सारावे परते, देव सारावे परते, संत पूजावे आरते, असं प्रमाण आहे. म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. या अखंड हरिनाम सप्त्याला तुमचं सर्वांचं सहकार्य आहे महाराज. सहकार्याशिवाय हा नामयज्ञ होऊ शकत नाही. कलियुगातला हा नामयज्ञ आहे. कलियुगामध्ये या नामाला फार महत्व आहे महाराज. हो, संतांचे प्रमाण आहेत. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देव, तेने नारायण देव.
नामाशिवाय पर्याय नाही महाराज, नामाशिवाय गत्यंतरच नाही या कलियुगामध्ये. याही पुढे जाऊन नाथबाबा सांगतात कलीचा प्रादुर्भाव एवढा वाईट आहे. हो, कली कुठं आपल्या घरात घुसल काय सांगता येत नाही. विठाला विठाला कलियुग मध्ये हो, या कलीला भगवंताचा आशीर्वादच आहे, एक प्रकारचं वरदान आहे. कली काय करतो महाराज, जिथं चांगलं चाललंय तिथं हो वाईट घडून आणतो. ऐका कलीचे महिमा ऐका कलीचे महिमान, बापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे, पापा देती अनुमोदन. हो, कलियुगामध्ये महाराज परमार्थाला जे परमार्थ करणारी तुम्ही आम्ही मंडळी आहोत. माझ्या ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा, माझ्या गोरोबा काकांचं, त्यांनी जो शुद्ध परमार्थ केला भगवंताच्या साक्षीने, त्या परमार्थाला सुद्धा नावं ठेवणारी माणसं आहेत. आपल्या देशात आहे, आपल्या राष्ट्रात आहे. हा कशाचा प्रादुर्भाव आहे? कलीचा. हो, हे कली काय करतो, जिथं चांगलं चाललंय तिथं वाईट घडून आणण्याचा प्रयत्न करतो. सोन्याला कसोटी असते, सोन्यालाच कसोटी असते. इतर भरपूर धातू आहेत, पण सोनं म्हटल्यानंतर प्रश्नच नाही. हो, सोनं एक असा धातू आहे, प्रत्येक माणसाला तो प्रिय आहे. हो, ज्याला सोनं आवडत नाही असा माणूस जगामध्ये सापडायचा नाही महाराज. तसं परमार्थ करणारी मंडळी आहे, जी जिज्ञासू वृत्तीची जी लोक आहेत, साधक मंडळी आहेत, त्यांना सुद्धा त्रास देणारी माणसं आहेत. कशावरनं? माऊली ज्ञानोबारायांनी सकळ संतांनी त्रास भोगलाच ना. तुम्ही आम्ही काय की झाड की पत्ती आहोत, तुम्ही आम्ही काय झाडाचा पाला आहोत. पण माझ्या ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, गोरोबा काकांनी, सगळ्या संतांनी सुद्धा महाराज त्रास सहन केला. हे कलीचं वार आहे, कलीचं. पण हा कली काही करू शकत नाही. फक्त तुम्ही एक काम करायचं, माझ्या नाथबाबांचं प्रमाण आहे, चार युगा माझी जाण. नामस्मरणे असावे की जे मायबाप. नाथ महाराजांचं प्रमाण आहे भारुडातलं. पहा, एवढा कली वाईट आहे, एवढा कली वाईट आहे. पण कोणाला वाईट आहे? जो भजन करत नाही, जो देवाचं चिंतन करत नाही, नामस्मरण करत नाही, असे नास्तिक लोक आहेत ना महाराज, त्याला कली बाधक आहे. पण तुमच्या आमच्या मुखामध्ये भगवान परमेश्वराचं, माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण आपल्या अंतःकरणात आहे, आपल्या मुखात आहे. आपल्याला कली काही करू शकत नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आहे
कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये उद्धार भगवंताच्या नामस्मरणाने होत असतो. पण हे नामस्मरण करण्यासाठी सुद्धा आमच्या साधू संतांनी काही आपल्याला नेम घालून दिलेले, काही मार्ग सांगितलेले, त्याच्यावर उपाय सांगितलेले आहेत. काय उपाय आहे? पण त्याला नित्यनेम आहे. त्याला नित्यनेम सांगितलेले 4 नित्यनेम आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म आणि प्रायचित कर्म. हे 2 कर्म महत्त्वाचे आहेत महाराज. नित्यकर्म हो आवश्यकच आहे. सकाळी उठल्यानंतर भगवंताचं चिंतन करावं. हो, आपल्या घरामध्ये भगवंताचा फोटो आहे, पांडुरंगाचा फोटो आहे, आपल्या आईवडिलाचा फोटो आहे, त्या फोटोचं दर्शन घ्यायचं. घरामध्ये आईवडील जिवंत आहेत, त्या आईवडिलांचं दर्शन घ्यायचं. प्रथमतः माय बापे केवळ काशी, तेने न वजावे तीर्थासी. कुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. भगवंताचं दर्शन नंतर घ्या, पण पहिल्यांदा सकाळी उठल्या उठल्या आईवडिलांचं दर्शन घ्या. घरामध्ये आपले आईवडील आहेत. आईवडील जरी आपले नाहीत, दिसत नाहीत, आईवडील आपल्याला सोडून गेले निघून, पण त्यांचा फोटो घरामध्ये आहे महाराज. काही लोक म्हणतात की आईवडिलांचा फोटो घरामध्ये लावू नये, असं आहे. काही लोक म्हणते ती, पण शास्त्राने असं कुठं सांगितलेलं नाही की आपल्या वडिलांचा आईचा फोटो घरामध्ये लावू नये. शास्त्रामध्ये ज्ञानोबारायांची वाणी, सकळ संतांची वाणी, असं त्या वाणीमध्ये कधी सांगितलं नाही संतांनी की बाबा आईवडिलांचा फोटो घरामध्ये लावू नये, असं काय दिसत नाही. पण संतांच्या पायी आपला विश्वास आहे. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. त्यांच्या शब्दावर विश्वास आहे आमचा. म्हणून आईवडिलांचं दर्शन घ्या. हे जरी नाही जमलं तर भगवंताच्या फोटोचं दर्शन घ्या. पांडुरंगाचा फोटो आहे, हो भगवंताचा फोटो आहे, त्या फोटोचं दर्शन घ्यायचं. हे जरी नाही जमलं, सकाळी उठल्या उठल्या, अतुरणातच उठल्या उठल्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. सकाळी उठल्या उठल्या फक्त परमेश्वराचं नामचिंतन करायचं. हा नित्यनेम सांगितलेला आहे आपल्याला. हो, हा जो नित्यनेम ज्या मनुष्याला नाही, ज्या महिलांना नाही, ज्या पुरुषांना नाही, त्या व्यक्तीला साधू संतांनी एक जबरदस्त भाषा वापरलेली आहे. त्यांनी नित्यनेमाविन अन्न खायतो स्वान, काय शब्द आहेत. हो, नित्यनेमाविन अन्न खायतो स्वान. काय भाषा आहे संतांची. तुम्हाला टीका म्हणून नाही, पोट तिडकीने संत महात्मे सांगतात की बाबा रे, हे काय तुम्हाला अशक्य आहे. सकाळी उठल्या उठल्या एवढं साधं सोपं भजन, तुम्हाला साधं सोपं नामस्मरण करता येत नाही. हो, असं करू नका. संतांचा आपल्याला आदेश आहे, आपल्याला इशारा आहे. सकाळी उठल्या उठल्या नित्यनेम करा. दारी असावे तुळशी वृंदावन, करावे अतीताचे पूजन, भावे रिघावे संताशी शरण, हे महिमान भक्तीचे की जे मायबाप. दारामध्ये तुळशी वृंदावन असावं, अतीताचं पूजन करावं. अचानक दारात तुमच्या वारकरी आला, एखादा वाटसरू आला, त्याचं पूजन केलं पाहिजे. हो, त्याची काय इच्छा आहे, तो काय म्हणणार, ओ माय जेवण द्या, भाकरी द्या, मधुगिरी द्या. हा तो वाटसरू हाच म्हणणार आहे, दुसरं काय. मग अतिथाचं पूजन करावं. अतिथी देव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव प्रमाण आहे त्याला. म्हणून हा जो नित्यनेम सांगितलेला आहे, हा नित्यनेम केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ,
तेने म्हणामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. महाराज काय नित्यनेम सोपा आहे, एवढा सोपा नेम, हो एवढा सोपा नेम काही माणसं करत नाहीत. याचा खेद वाटतो. जो हाडाचा वारकरी आहे, जो परमार्थ शुद्ध परमार्थ करणारा जो वारकरी आहे, जो साधक आहे, हो त्याला त्याच्या अंतकरणामध्ये व्यथा निर्माण होतात. डोळ्यापुढे हा जर प्रसंग आपण बघितला तर आपल्याला महाराज अन्न खाऊसं वाटत नाही. त्या साधकाला, त्या भक्ताला हे चित्र बघून अन्न गोड लागत नाही महाराज. हो मनुष्य जन्माला येऊन आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वास. आहार निद्रा भय मैथून वगैरे सगळं मुख्या प्राण्याला आहे, सगळ्यांना आहे, पण मनुष्यासारखं ज्ञान कुठल्या जीवाला आहे सांगा तुम्ही. हो केवढे उपकार आहेत परमेश्वराचे, केवढी देणगी आहे भगवंताची. मनुष्य जन्म दिला एवढ्यावर भागलं नाही. भगवंतानी दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. हे दिलं भगवंतानी, हेही दिलं, पण हे इंद्रिय दिले महाराज. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 10 इंद्रियाचा राजा मन दिलं. कशासाठी? भजनासाठी. पहिलं भजन, नंतर भोजन. विठाला 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 विठाला. पहिलं भजन. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. पहिलं भजन पाहिजे, भजनाशिवाय पर्याय नाही कलियुगामध्ये. म्हणून भजनाची ही जी परंपरा आहे, माझ्या ज्ञानोबरायांनी, संत गोरोबा काका, ज्ञानोबराय, नामदेवराया, ही संत मंडळींनी हो जीवाचं रान करून, हो हे अहोरात्र कष्ट सहन करून माझ्या भगवान परमात्म्याचं नाम प्रसार आणि प्रचार केलेला आहे. हो त्याचं हे आपण आनंद भोगतो, परमार्थाचा आनंद आपण सध्या भोगतो. ही काकांची कृपा आहे, संतांची कृपा आहे. हे विसरायचं नाही, मरेपर्यंत विसरायचं नाही महाराज. हो हे फार महत्व आहे. महत्वाचा शब्द आहेत. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. हो नेघे मा जीवाचा तुटी महालाभ फुकासाठी ज्ञानदेव चतुराक्षरी जप करीतो सर्वज्ञ ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. काय शब्द आहेत. संतांचं नाम जरी तुम्ही घेतलं तर आपले सगळे दोष, आपले अंतःकरणातले जे वाईट विचार आहेत सगळे खलास होतात. तुकाराम तुकाराम तुकाराम. समर्थ तेने केला पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखीता प्रत्यक्ष. हे 4 पुरुषार्थ संतांचं नामस्मरण जरी तुम्ही केलं तर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात महाराज. किती साधी सोपी भाषा आहे, सोपी भक्ती आहे, सरळ भक्ती आहे. म्हणून ज्या साधू संतांनी आम्हाला भगवंताने हे शरीर दिलं, हे इंद्रिय दिले, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सगळं काही दिलं, पण
ह्या मनुष्य जन्मात आल्यानंतर भजन केलंच पाहिजे, परमेश्वराचं नामस्मरण केलंच पाहिजे. देवे दिला देह भजन गो माता, देवे दिला देह भजन गो माता, देवे दिला देह भजन गो माता, देवे दिला देह भजन गो माता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजन माता, देवे दिला देह भजन माता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा तोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. वा. या भगवंतानी आपल्याला शरीर दिलं भजनासाठी, हात दिले टाळी वाजवण्यासाठी. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, पंढरीचे वाटते चालावी. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरी, पंढरीचे वाटते चालावी टाळी वाजवावी. ज्या ज्या वेळेस आपण विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामस्मरण करू, तुम्ही सगळ्यांनी भजन केलं पाहिजे. नाहीतर कीर्तनकाराने भजन करायचं, टाळकऱ्याने. तुम्ही तसंच गप्प बसून राहायचं. तुम्ही आम्ही खेळी बेळी गदा रोळे आनंदी. तुम्ही पण भजन केलं पाहिजे. महिला मंडळ, पुरुष मंडळ भजन करा एकदाचं गोड. 5 नेम सांगितलेले. कीर्तनाला आल्यानंतर ते श्रोत्यांना 5 नेम सांगितलेले. कीर्तनाला जरूर जावं, हो कीर्तनाला यावं, हा एक नेम आहे. कीर्तनात बसल्यानंतर भजन म्हणावं, टाळी वाजवावी वगैरे वगैरे. झोपू नये, हो झोपू नये आणि बोलू नये, असे 4-5 नेम आहेत. हो फार महत्त्वाचे नेम आहेत. करा भजन एकदाचं. विठाला विठाला तुमच्या नगरीमध्ये आम्ही बऱ्याच वर्षानंतर आलो. तात्यांची कृपा आहे. आमचे हरी तात्या टिंगरे तात्या आमचे जुने दोस्त आहेत, जुने गुरुबंधू आहेत. हा 40-50 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आम्ही ज्यावेळेस पंढरपूरला होतो, आमचे स्वामी नामानंद बाबांच्या आश्रमात होतो, त्यावेळेस मठामध्ये आम्ही सेवा करायचो आणि भजन करण्याचा महाराजांच्या बरोबर कीर्तनाला आम्ही जायचो. पण तेव्हापासून तात्यांची आमची ही भेट कधीतरी होती माझ्या आयुष्यातून. हो, पण तात्यांचा आमचा फोन असतो. या तुमच्या जिल्ह्याचं वैभव नाही, महाराष्ट्राचं वैभव आहे तात्या आमचं. हरी तात्या म्हणजे काय महाराज प्रश्न नाही. आमच्या महाराष्ट्राचं वैभव आहे महाराज. ज्या ज्या भागात आम्ही जात होतो त्या भागात तात्यांचं गोड वर्णन करायची ती मंडळी. तात्यांचा जिस्ता मृदंग जरी ऐकला तर मनुष्य भारावून जायचे महाराज. आम्ही प्रत्यक्षात हे अनुभवलेलं आहे. तात्यांचा मृदंग काय, तबला काय महाराज. वा वा वा. तंद्री लागते त्या माणसाला, तंद्री लागते. हे सहजासहजी प्राप्त होत नाही. तात्यांच्या आईवडिलांची पुण्य आहे.
तात्यांची तपश्चर्या आहे महाराज, हे त्याशिवाय हे प्राप्त होऊ शकत नाही. आज आळंदी देऊला लाखो विद्यार्थी आहेत. तिथं मृदंग शिकण्यासाठी विचारा, मृदंगाचार्य आमचे महाराज आहेत. लाखो विद्यार्थी आहेत. त्या लाख विद्यार्थ्यामधले मी एक जनरली बोलतो, त्या एक लाखो विद्यार्थी आहेत, पण त्याच्यातून किती तयार होतात? 10%च तयार होतात. 10%. पहा, 100%तून 10% विद्यार्थी तयार होतात. हो, परिपूर्ण तयार होतात, सर्वांगाने तयार होतात. फक्त 10%. हो, असे विद्यार्थी आहेत. आणि काही तयार झालेले विद्यार्थी, पण ते असे विद्यार्थी आहेत, त्यांनी फक्त कपड्यामध्येच त्यांचं सगळं आयुष्य गेलं. केस काय वाढवतात, कपडे काय घालवतात, धोत्र काय घालतात, ती तुम्हाला टीका म्हणून करत नाही. आमचे विद्यार्थी आहेत, तुमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत, ही मंडळी विद्यार्थी आहेत. त्यांना बघून आम्हाला आनंद वाटतो, समाधान वाटते महाराज. पण काही विद्यार्थी काय सांगू तुम्हाला, नाही हो, हे ज्ञानोबारायांना तुकोबारायांना हे मान्य नाही. काकांना मान्य आहे का सांगा तुम्ही? केवढा त्याग पाहिजे महाराज. त्या काळामध्ये तात्या आम्हाला एकच ड्रेस होता अंगावर. आमचे गुरुबंधू आहेत, आमच्या महाराजांचे चिरंजीव आहेत, हरिभक्त गायनाचार्य योगेंद्र महाराज पंढरपूरकर. एकच कपडा असायचा, एकच शर्ट, एकच हो टोपी एकच असायची. पण बाबांची कृपा आमच्यावर. तात्यांनी आम्हाला घडवलं. आम्हाला भजन म्हणता येत नव्हतं, हो, आम्हाला गाता येत नव्हतं, पण तात्यांच्या संगतीमध्ये, योगेंद्र महाराजांच्या संगतीमध्ये आम्ही भजनाचं स्वरज्ञान प्राप्त झालं. आम्ही मोठं गायक नाही, पण स्वराचं ज्ञान परिपूर्ण आम्हाला प्राप्त करून दिलं. ही तात्यांची कृपा आहे. हे उघड बोलतो मी, माघारी नाही, त्यांच्या माघारी नाही. आम्ही कुठे जरी गेलो तरी महाराज हे अंतकरणातले बोल आहे. अंतरीचे धागे स्वभावे बाहेरी, अशी ही मूर्ती तुमच्या गावचं वैभव आहे, आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे महाराज, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. असो, पण तात्याने आम्हाला, ते आमचे महादेव महाराज आहेत, आमचे महाराज आहेत, त्यांची आमची वारीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये, माऊली ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये भेट होते. फलटणला येतात ते, त्यांची दिंडी वगैरे असते, भेटतात. हा आनंद आहे, हे योग आहे, अलभ्य लाभ आहे, अलभ्य लाभ आहे. तू का म्हणे येते नचाळे तातडी, प्राप्त काळी घडी आल्या विण. हो, हा एक योग आहे. योग नाही, हा त्रिवेणीचा संगम आहे. विठाला माझ्या तुकोबारायांची वाणी आहे. ज्या ज्या ठिकाणी कथा कीर्तन पोथी पुराण वगैरे चालते, अखंड हरिनाम सप्ताह, नाम जप यज्ञ परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्म धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जय घोष चालू आहे, ते ठिकाण कसं आहे? तो त्रिवेणीचा संगम आहे. त्रिवेणी संगम, त्रिवेणी संगम तुम्ही ऐकला असेल. शास्त्र पुराण ग्रंथामध्ये त्रिवेणी संगमाचं नाव आलेलं आहे. हो, त्या पुराणामध्ये चरित्र आलेलं आहे. गंगासागर आहे अलाहाबादला. गंगासागर हे महान तीर्थ आहे आपल्या भारत देशामध्ये, महान तीर्थ आहे. गंगासागर म्हणजे काय? हो, गंगा यमुना सरस्वती ह्या तिन्ही नद्या हिमालयातून उगम पावल्या आणि त्यांचा संगम झाला गंगासागरला. गंगासागर हे मंदिर आहे समुद्रामध्ये, महाराज मंदिर आहे. आणि ते मंदिर केव्हा उघडते? ते पाणी समुद्राचं कधी हटते? हो, फक्त जे जानेवारी महिन्यामध्ये आपली संक्रांत, हां, त्याच वेळेस ते सगळं पाणी हटते. तुम्ही म्हणता देव नाही. एवढा मोठा समुद्र, एवढा मोठा महासागर, पण त्याच दिवशी त्या गंगासागरचं जे मंदिर आहे महाराज, हो, संक्रांतीच्या दिवशी ते मंदिर असं उघडं होते महाराज. हो, पाणी सगळं, हो, हटते पाणी, कमी होते पाणी. आणि तो एक दिवस असा महत्त्वाचा आहे, त्याच दिवशी लाखो करोडो लोक तिथं दर्शन घेतात.
तो गंगासागर. ते त्रिवेणी संगम आहे, त्रिवेणी संगम. हो, एक नदी गुप्त वाहते, सरस्वती नदी गुप्त वाहते असं चरित्रामध्ये आलेलं आहे. पण तो त्रिवेणी संगम एवढा श्रेष्ठ आहे. गेल्या वर्षी महाकुंभमेळा झाला त्या ठिकाणी अलाहाबादला. महाकुंभमेळा झाल्या. पहिल्या स्नानाला किती लोक होते? टी व्हीवर ते सगळं चित्र येत होतं, सगळे आकडेवारी येत होते महाराज. तर पहिल्या स्नानाला 150 कोटी लोक होते, 150 कोटी. पहिल्या एका स्नानाला 150 कोटी समाज होता सगळ्या भारत देशामधला. एवढा महाकुंभमेळा झाला महाराज. हो, ते त्रिवेणी संगम, तो त्रिवेणी संगम आहे. तो जवळ नाही महाराज, लांब आहे. हो, त्रिवेणी संगम जवळ नाही. पण त्या त्रिवेणी संगमाला आपल्या देशातली, आपल्या राष्ट्रातली, आपल्या गावातली माणसं जातात, तीर्थयात्रेला जातात. तीर्थयात्रेला जातात. तीर्थयात्रेला जावं, पण कसं जावं? नाटातला एक अभंग आहे तात्या. सुखे तीर्थे यात्रे जावं, सुखे तीर्थयात्रे वाटे विठ्ठल वाचे विठ्ठल नाम गावे. संता समेशी वासुदेव. वाचे विठ्ठल नाम गाऊ, संता संगे शेवू वासुदेव धनीवरी. करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन. खंडेल कर्माचे निंदा निंदान. वासुदेव जपताची. आमच्या ज्ञानोबरायांनी सकळ संतांनी सुद्धा तीर्थयात्रा केली. माझ्या नामदेवरायाने आणि ज्ञानोबरायांनी सुद्धा तीर्थयात्रा केली. पण त्या तीर्थयात्रेमध्ये, त्या पायीवारीमध्ये तीर्थयात्रा करीत असताना माझ्या ज्ञानोबरायांनी, नामदेवरायांनी दुसरं भजन केलं नाही महाराज. विठ्ठल 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 भजन केलं. पहा, ती संतांची वाणी महाराज. तीर्थयात्रा करावी, पण तीर्थयात्रा केव्हा करावी? घरचं वातावरण चांगलं पाहिजे, अनुकूल वातावरण पाहिजे. नाही तुम्ही एखाद्याला दम देऊन जर वारीला जात असाल, हे बरोबर नाही. हा काय शुद्ध परमार्थ नाही. परमार्थ दमदाटीचा नाही. एखाद्याला भय दाखवायचं, भीती दाखवायची. हो, घरातलं सांगतो बरं का, आपल्या कुटुंबातलं सांगतो. वारी करावी. हो, वारी करावी, प्रेमाने वारी करावी. घरात अनुकूल परिस्थिती पाहिजे, चांगली परिस्थिती पाहिजे. पती पत्नीचं अंतःकरण एक पाहिजे. पत्नीनं म्हटलं पाहिजे की मालक तुम्ही जा या वारीला, आषाढ वारीला तुम्ही जा, आणि कार्तिकीला मी जाते. असं अनुकूल वातावरण पाहिजे. तरच त्या घरामध्ये महाराज शुद्ध परमार्थ घडत असतो. आणि भांडणं होत नाहीत. हो, भांडणं होत नाहीत. भांडणं होतात, पण कधी घरातल्या घरात भांडणं होते. आपलं भांडण चव्हाट्यावर आलं नाही पाहिजे. हो महाराज, आपलं भांडण असं रस्त्यावर आलं नाही पाहिजे. हे तारतम्य सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे. काही माणसं एवढे निसक असतात, हो, रस्त्यावर भांडत बसतात रस्त्यावर. हो, काही माणसं, हो, पत्नीला तिच्या मालकाने, तिच्या आईवडिलांनी याच्या पदरात टाकलेलं असतंय. मग त्यांनी कसंही वागवायचं का जनावरासारखं? लेका तू का माणूस आहे की सैतान आहेस? हां, त्या माऊलीला विचार, रस्त्यावर हाणतात काय काय रस्त्यात. तुमच्या इकडचं सांगत नाही, तिकडचं सातारचं सांगतो. विठाला विठाला विठाला. राग आणि भीक माग, हे याला काही अर्थ आहे का हो? याला काय जीवन म्हणायचं काय? नाही. आपलं भांडण आहे, आपलं भांडण घरामध्ये असावं. हो, दाराच्या आत आपलं भांडण असावं असं शास्त्र सांगते. असे संतांचे प्रमाण आहे. भांडण नाही ते कुठं आहे महाराज? हो, सगळीकडे भांडण आहे. आमच्या संतात सुद्धा, साधू संतांनी सुद्धा भांडण केलं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळे आनंदे. हो, खेळी माझी हनम्या शाना, न पडे काम व्यसनी रे.
हो कामच नाही ते फुलच कायचा मग कैसे भांडण रे नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठीला ओढले. माझे कंठीला ओढले. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. पहा माझ्या मारुतीरायाने काय केलं महाराज. मारुतीरायाने फक्त भगवान प्रभू रामरायांचा नाम जपाचा मंत्र आहे रात्रंदिवस मारुतीरायांच्या मुखामध्ये. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय 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 महिला मंडळीने एकदाच म्हणा हे भजन माझ्या मारुतीरायांना आहे आवडतं भजन आहे. आम्ही पुढं म्हणतो तुम्ही सगळ्या महिलांनी गोड म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. माझ्याही गोड आवाज आहे तुमचा. काय भगवंताची तुम्हाला देणगी आहे. वा वा हे परमेश्वराची देणगी आहे. आमच्या महिला देवाच्या दरबारात आल्यानंतर गोड भगवंताचं भजन करतात चिंतन करतात ओव्या म्हणतात. पण त्यांना कधी रडायचा प्रसंग आला ना स्वरामध्येच रडते ती. स्वरामध्ये रडत्या ती. हो तात्या आपण मराठवाड्यामध्ये जात होतो योगेंद्र महाराज. मी मराठवाड्यातला आहे महाराज. तात्यांना माहीत आहे आमच्या घरी आलेले आहेत तात्या योगेंद्र महाराज. तिकडच्या आमच्या माय मावल्या स्वरामध्ये रडतात. हो काय सांगू तिकडचं रडणं मला सुद्धा पाठ आहे पण या ठिकाणी म्हणत नाही मी. पण सांगायचं एवढंच की आमच्या महिला स्वरातसुद्धा भजन म्हणतात गोड म्हणतात. वा 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 केवढी आनंदाची गोष्ट आहे. केवढा हा प्रेमाचा आनंद आहे महाराज.
मनुष्य जन्मामध्ये हेच येतोय, दुसरं काही येत नाही. भजनाशिवाय हे आपलं दुसरं काही आवडत नाही देवाला. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदीन, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला हे आवडते, दुसरं काही आवडत नाही महाराज. हो, काही आवडत नाही. म्हणून माझे तुकोबराया अशा या आनंदाच्या प्रसंगाला, या धर्म मंडपामध्ये, या पारायण मंडपामध्ये, या कथा ज्ञान यज्ञामध्ये माझ्या संत श्रेष्ठ गोरोबा काकांचं या ठिकाणी चरित्र चालू आहे, कथा चालू आहे. गोरोबा काकाची जीवन कथा चालू आहे. मगाशी मी दुपारी आलो, तिथं आमचे महाराज हो पोथी वाचत होते, काकांचे जीवन चरित्र सांगत होते. ऐकले मी मंदिरात बसून, मारुतीरायांच्या मंदिरात बसून ऐकलेलं आहे. पहा, संतांचं चरित्र, जीवनचरित्र, भगवंताची कथा आहे, संतांची कथा आहे. हो, कथेमध्ये फार आनंद आहे महाराज. कथेमध्ये एवढा आनंद आहे. ही कथा भागवत कथा आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. माझ्या ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, सकळ संतांनी सांगितलं की देवाला काय आवडते, दुसरं काय नाही. एक दोन जगामध्ये दोन ग्रंथ श्रेष्ठ आहेत. आपली भगवद्गीता, छोटीशी भगवद्गीता, आणि भागवत महापुराण. भागवत महापुराण काय शिकवते महाराज, कसं मरावं. हो, आणि भगवद्गीता कसं जगण्यास, कसं जगावं, मनुष्य जन्माला येऊन कसं जगावं. आणि भागवत महापुराण काय सांगतंय, कसं मरायचं. हे केवढ्या लाख मोलाच्या गोष्टी आहेत महाराज. हे तुमच्या आमच्यासाठी हो. हे भागवत महापुराण आहे. माझ्या भगवान गोपाल कृष्णाने भगवद्गीतेचा उपदेश केला अर्जुनाला. हो, सजासजी केला काय, सजासजी पारायणामध्ये सप्त्यामध्ये केला काय नाही, तो युद्धाचा प्रसंग होता महाराज. हा पहा, काय हा योग आहे, काय योग आहे. हा युद्धाच्या प्रसंगी माझ्या भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला, गीतेचं तत्वज्ञान सांगितलं युद्धाच्या प्रसंगी. ही केवढी अगटित गोष्ट आहे, अगटित गोष्ट आहे. म्हणून ती भगवद्गीता आहे. 700 श्लोकाची भगवद्गीता. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा, मामका पांडवा क्षैव किम कुर्वत संजय. ही भगवद्गीता महाराज. भगवद्गीता नुसतं गीतेचं नाव जरी घेतलं तर तुमचा उद्धार होईल. भगवद्गीतेचं नाव घ्यायचं. आता भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे, पण भगवद्गीता आपल्याला वाचता येत नाही. त्याचं सुद्धा आपल्याला एक प्रकारचं हेच घ्यावं लागते, संध्या घ्यावी लागते. हो, भगवद्गीतेची संध्या घ्यावी लागते. पण एक काम करा, जशी भगवद्गीता आहे तशीच ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ माझ्या ज्ञानोबरायांनी लिहिलेला आहे, भगवद्गीतेवरची टीका. ते ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला तुमच्या आमच्या उद्धारासाठी. तो ग्रंथ वाचा. ग्रंथातल्या 5 ओव्या वाचा, 5 ओव्या दररोज. 5 ओव्या जरी नाही जमल्या तरी एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी ग्रंथातली एक तरी ओवी, त्या ओवीचा अनुभव घ्या. संत श्रेष्ठ नामदेवरायांनी गोड असा अभंग लिहिला महाराज. हो, वाचावी. जनाबाईचे अभंग आहे, नामदेवरायांचे अभंग आहे, सकळ संतांचे अभंग आहे, माझ्या तुकोबारायांचे सुद्धा अभंग आहे. ज्ञानेश्वरी या ग्रंथावर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी.
वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय काळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडुनी गुरुधरी मनी ज्ञानेश्वरी. हो, माझ्या नाथ बाबांनी सुद्धा महाराज काय ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वर्णन केलेलं आहे. पण ज्ञानेश्वरी ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी फार सोपा आहे. हो, एक तरी ओवी वाचा, एक तरी ओवी वाचा. ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात असू द्या, तुकोबरायांचा गाथा, ज्ञानेश्वरी ग्रंथ माझ्या काकांचं जो जीवनचरित्र आहे, काकांचे काही अभंग असतील त्या अभंगाचा गाथा, काकांचं चरित्र आपल्या घरामध्ये असू द्या. त्या ग्रंथाची पूजा दररोज करा, दररोज करा. वा, हे महाराज, हा जो लाभ आहे, अलभ्य लाभ आहे, पुन्हा नाही या जीवनामध्ये, पुन्हा नाही. ही संधी आहे, हे फार मोठा पर्वकाळ आहे. हा मनुष्य जन्मातला हा लाभ आहे, इतर जन्माचं सांगत नाही. हा मनुष्य देहातला हा लाभ आहे. म्हणून कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरणरज वंदिता. आज या ठिकाणी काकांचं चरित्र चालू आहे. काकांनी आयुष्यभर जो शुद्ध परमार्थ केला, प्रपंच करत करत शुद्ध परमार्थ केला, भगवान पांडुरंगरायाची सेवा केली, भगवंताचं भजन केलं, चिंतन केलं वगैरे वगैरे. आणि ती कथा, माझ्या काकांची जीवनचरित्र कथा या ठिकाणी चालू आहे. आणि त्यातल्या त्यात दुग्ध शर्करा जो योग आहे, या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये कीर्तन, संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन, पहाटे काकडा आरती वगैरे वगैरे, हा जो शुद्ध परमार्थ चालू आहे. हे ठिकाण कसं आहे? हे ठिकाण, ही जागा त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगमामध्ये एवढ्या लांब लोक जातात स्नान करण्यासाठी, तीर्थामध्ये एवढ्या लांब जातात, एवढ्या लांब जातात. त्यापेक्षा इथं स्नान करा ना, या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करा. शुद्ध भावनेनं तुम्ही श्रवण करा, म्हणजे स्नान करा. हो, श्रवणाच्या मिशे बैसावे येऊनी, हो, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. कमी आहे का थोडं? हो, श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. 9 भक्तीपैकी श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. तसं या धर्म मंडपात आल्यानंतर तुम्ही श्रवणाचा लाभ घ्या सगळ्यांनी. या त्रिवेणी संगमाचं स्नान झालं. या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. भगवान परमात्मा या ठिकाणी आहेत. भगवंताचे दासत्व भक्ती करणारे जे भगवंताचे भक्त आहेत, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सकळ संत या ठिकाणी आहेत. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, 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 तुका म्हणे देव
नाम त्रिवेणीचा. हे दुसरा अभंग आहे. कथा त्रिवेणी संगम. हो देव भक्तानी नाम तेतीचे उत्तम चरण रज वंदिता. या ठिकाणची ही जी माती आहे, पवित्र माती आहे, या ठिकाणची माती घ्यायची आणि कपाळाला लावायची महाराज. इथं लोळायचं सुद्धा, लोळायचं. या ठिकाणी हजारो भाविकांचे पाय लागलेले आहेत, वारकऱ्यांचे, कीर्तनकार मंडळींचे पाय लागलेले आहेत. एवढा त्रिवेणी संगम श्रेष्ठ आहे. ज्या ठिकाणी कथा कीर्तन भजन चालू आहे, हो माझ्या मारुतीरायांच्या दरबारामध्ये. आणि या ठिकाणी भगवान पांडुरंगरायाचं मंदिर आहे, ज्योतिबारायाचं मंदिर आहे. काय हा योग आहे महाराज. हा जो त्रिवेणी संगम आहे, या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करा, नामस्मरण करा, म्हणजे स्नान करा भावनेनं. कारण अंतकरणामध्ये भाव पाहिजे. काही माणसं कीर्तनातून भर कीर्तनातून उठून जातात, हे बरोबर नाही. अगोदर बसायचंच नाही आणि भर कीर्तनातून उठून जायचं नाही. कीर्तने विक्षेप हेची आमा मरण. कारण हे विक्षेप आहे, हो याला सुद्धा प्रमाण आहेत. अजिबात कीर्तनातून उठायचं नाही. हो कीर्तन जय विठ्ठल होई तोपर्यंत ऐकायचं, सुंदर असं संतांची वाणी ऐकायची. हो उठायचं नाही महाराज. हे फार एवढे नेम तुम्ही सांभाळा. एवढे नेम प्रत्येकाने सांभाळले पाहिजेत. हो याच्यात फार मोठा फायदा आहे, आपला लाभ आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेतीचे उत्तम चरण रज वंदिता. कारण हे सोपं आहे, पण संतांच्या पायाखालची, वारकऱ्यांच्या पायाखालची रजधूळ देवाने सुद्धा इच्छा केली. देव इच्छी रज चरणाची माती. आपल्या कपाळाला लावायला मिळावी. हो हे देवाने सुद्धा इच्छा करावी, देवाधिकाने सुद्धा इच्छा करावी. पहा एवढं सामर्थ्य आहे. संतांच्या पाया, वारकऱ्यांच्या पायाखालची रजधूळ आपल्या अंगावर पडावी, आपल्याला ती माती आपल्या कपाळाला लावायला मिळावी. हा केवढा फायदा आहे, केवढा मोठा लाभ आहे. एक नेहमी आम्ही दृष्टांत सांगतो. 4 मुक्ती होत्या, स्वरूपता, समीपता, सोलोकता आणि सायुज्यता. 4 मुक्ती होत्या. ह्या मुक्ती वृंदावनामध्ये धूळ खात पडल्या, त्यांना शाप होता. ह्या ज्या मुक्ती आहेत, शेवटची मुक्ती आहे. शेवटची मुक्ती प्राप्त होण्यासाठी काही भक्त मंडळी, भगवंताचे जे भक्त आहेत ना, हो मुक्ती प्राप्त होण्यासाठी रात्रंदिवस भगवंताची सेवा करतात, भक्ती करतात वगैरे. शेवटची मुक्ती, हो ती मुक्ती प्राप्त होण्यासाठी हजारो भावी भक्त, करोडो भावी भक्त आज भगवंताची सेवा करतात, भजन करतात, पूजन करतात वगैरे वगैरे. पण ह्या मुक्त्या धूळ खात पडल्या, वृंदावनामध्ये धूळ खात पडल्या. त्या मुक्त्या म्हणतात मनातल्या मनात, देवा आमचा कधी उद्धार करता तुम्ही. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करी समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन. 4 मुक्ती धूळ खात पडल्या वृंदावनामध्ये. आणि ते भगवंताला प्रार्थना करतात. एखादा ऋषीचा शाप, एखादा ऋषी शाप देतात, संत शाप देत नाहीत. ऋषीमध्ये आणि संतामध्ये फरक आहे बरं का मंडळी. तुम्ही ग्रंथामध्ये, पोथीपुराणामध्ये ऐकला असाल, जे ऋषीमुनी असतात ते लई कडक, त्यांचं जीवन लई कडक असते. हो मग एका ऋषीने शाप दिला, त्या धुळकात पडल्या वृंदावनामध्ये. मग त्या मुक्तीने विनंती केली भगवान गोपाल कृष्णाला, देवा आमचा उद्धार करा. हो मग त्या मुक्तीला सांगितलं, एका संतांनी वर्णन केलेलं आहे. पडी रहो यही गहेल में,
साधू संत जब चले जाय, साधू संतांची दिंडी येईल काही दिवसानंतर. साधू संतांची दिंडी या मार्गाने येईल. तुम्ही जे धुळखात पडल्यात या ठिकाणी वृंदावनामध्ये, साधू संतांची वारकऱ्यांची दिंडी येईल, देवभक्तांची दिंडी येईल. आणि त्या दिंडी चालत असताना त्यांच्या पायाखालची रजधूळ तुमच्या अंगावर पडेल आणि तुमचा उद्धार होईल. हो, तुम्ही पुन्हा एकदा जिवंत व्हाल असा आशीर्वाद दिला महाराज. पहा, मग एवढी ताकद आहे संतांच्या पायाखालची रजधूळ. हो, एवढं सामर्थ्य आहे पायाची रजधूळ वगैरे. आता आपली गावातली दिंडी निघाली. सप्त्याच्या शेवटच्या दिवशी, आदल्या दिवशी काही वारकरी मंडळी ग्रंथ दिंडी निघते आपल्या गावातनं. टाळ वारकरी वगैरे सगळे आपले ग्रंथ डोक्यावर घेतात. पालखी असते, पालखी. मग आपली पालखी नगर प्रदक्षिणा करीत असताना काही मावल्या, लहान लहान बाळसुद्धा त्या पालखीच्या म्हणजे जे खांद्यावर पालखी घेतात जे वारकरी आहेत ना, त्यांची रजधूळ त्या बाळाच्या अंगावर पडावी अशी त्यांची शुद्ध भावना आहे. हो, हे बरोबर आहे, शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. हो, म्हणून हा जो त्रिवेणी संगम एकदम श्रेष्ठ आहे, एकदम श्रेष्ठ आहे. कुठं जायची गरज नाही. लांब तिथं त्रिवेणी संगमाला जाऊ नका, फार मोठं लांब आहे महाराज. तो अलाहाबादचा त्रिवेणी संगम काय जवळ आहे काय? हो, लांब आहे. हो, काही तीर्थ अशी लांब आहेत, मोठी आहेत, महान तीर्थ आहेत. चारीधाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग वगैरे हे तीर्थ महान आहेत. पण तिथं जायला मात्र अवघड आहे, जाणं शक्य नाही. हो, फार अवघड आहे. म्हणून हा जो अलभ्य लाभ आहे, हा जो त्रिवेणी संगम आहे, या ठिकाणी माझा भगवान परमात्मा आहे, पांडुरंग परमात्मा आहेत. या ठिकाणी माझे संत गोरोबा काका आहे, सर्व साधू संत मंडळी या ठिकाणी आहे. आणि भगवंताला आवडणारे, संतांना आवडणारं नाम आहे. नाम जप यज्ञ परम. हो, भगवंताचं नाम आहे या ठिकाणी. हा जो त्रिवेणी संगम आहे, या त्रिवेणी संगमामध्ये जो भावनेनं, शुद्ध भावनेने जो श्रवण करील त्याचा उद्धार होईल महाराज. हो, कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. पण याचा फायदा काय? अभंगाचं दुसरं चरण. जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. जे गाणारे, जे ऐकणारी श्रवण भक्ते, काही गाणारी मंडळी, हो, जे कोणी यात सहभाग घेतला असेल, जी अशी भक्ती करतात त्यांचा उद्धार होईल आपल्या हातून. हो, काही दोष निर्माण होतात महाराज. प्रत्येकजण म्हणतो मी काहीच गुन्हा केला नाही, काहीच गुन्हा केला नाही, काहीच दोष नाही माझ्या हातून, मी निष्पाप आहे. अशी मंडळीसुद्धा भरपूर आहेत आपल्या देशामध्ये म्हणणारे. पण तुम्ही सांगा, माणसाला चलता चलता आपल्या पायाखाली मुंगी, ती मुंगीसुद्धा दिसत नाही आपल्या. रजकोणू, बारीक कोणू आहेत या वातावरणामध्ये, बारीक जीवजंतू आहेत. हो, ते जीवजंतू आपल्या पायाखाली येतात. काही वेळेस आपल्या पोटातसुद्धा ते जंतू जातात महाराज. हो, याचा दोष लागतो आपल्याला. हो, याच्यापासून आपलं पाप कर्म तयार होते.
आपल्याला आपल्या डोळ्या देखत न कळता आपल्या हातून काही गुन्हे घडतात. मग असे जे गुन्हे आहेत, असं जे पाप आहे, हे किती जरी डोंगरासारखं पाप झालं आपल्या हातून तर ते सगळं जळून नायनाट होतो त्याचा. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा, देवाचं भजन स्वरामध्ये गावं. गाता येईल तेनेची गावे, नेने हरी हरी म्हणावे. हो, गाता येईल तेनेची गावे, नेने हरी हरी म्हणावे. नामदेवरायांचा अभंग आहे. मग जे गाणारे आहेत, ज्याला गाता येत नाही त्यांनी नुसतं हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरी तुम्ही म्हणारे सकळ. वेडे माया जाळ तुझे, वेडे माया जाळ तुझे, वेडे माया जाळ तुझे. तुम्हाला गाता येत नाही तर बसल्या ठिकाणी फक्त हरी हरी म्हणा. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणा. काय होईल? आपल्या हातून जे नकळता दोष निर्माण झालेले आहेत, हो, ते दोष जळून खाक होतील. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. पण इथं आल्याशिवाय काही मंडळी अशी हुशार आहेत, स्पीकरवर, लाऊडस्पीकरवर आम्हाला सगळं कीर्तन ऐकायला मिळते, घरी बसून ऐकायला मिळते. हो, असं चालतंय काय? नाही महाराज, इथं यावं लागतंय. हो, मोक्ष देऊनी काशी होय कीर, मोक्ष देऊनी उदार, पै वेचने लागे शरीर ते गावी. काशी महान तीर्थ आहे. भगवान विश्वनाथाचं मंदिर आहे काशी तीर्थ. काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. काही लोक मरण्यासाठी काशीला जातात, ते मरायसाठी. तिथं मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो काशीला. मग काही श्रीमंत लोक असतात, आपले वडील आता थकलेले आहेत, यांचं आयुष्य आता संपत आलेलं आहे, कंठामध्ये प्राण आलेला आहे. घरातल्या मुलांनी, लोकांनी ओळखलं आपल्या वडिलांना आता काशीला नेलं पाहिजे. हो, आता हे जास्ती दिवसाचे शोभती नाहीत, थोड्या दिवसाचे शोभते आहेत. मग श्रीमंत माणसं काय करतात? स्पेशल गाडी करतात, आपल्या वडिलाला काशीला नेतात. काशीला एखादं भगवान विश्वनाथाच्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी, त्या दरबारामध्ये आपल्या वडिलांना दर्शन मिळालं पाहिजे, तिथं थांबलं पाहिजे, बसलं पाहिजे, थोडंसं नामस्मरण केलं पाहिजे आपल्या वडिलांनी. हो, एवढ्यासाठी काशीला त्यांनी नेलं. तिथं नेल्यानंतर ते म्हातार बाबा एवढे थकलेले होते, नेते वेळेस एवढे गळाटलेले होते, पण तिथं गेले भगवान विश्वनाथाच्या दरबारात गेल्यानंतर म्हातार बाबा चांगले झाले. हो, त्यांची शरीर प्रकृती चांगली झाली महाराज. ते चांगले बोलायला लागले, खडाखडा बोलायला लागले. आणि ते स्वतः म्हणायला लागले, वा मुलांनो, हो, तुम्हाला धन्यवाद, मला भगवंताच्या दर्शनाला तुम्ही आणलेलं आहे, माझी तब्येत आता चांगली झालेली आहे, आनंद आहे, आनंद आहे. बाबा चांगले, हो, ठणठणीत झाले महाराज. पण योग असा, आता 1 महिना 2 महिना झाले, 3 महिने झाले, पण बाबांची तब्येत चांगली सुधारली की. हो, तब्येत चांगली झाली. मग शेवटी कंटाळले, परत घरी आले. घरी आल्यानंतर काही दिवसांनी म्हातार बाबाने आपला देह सोडला. विठाला 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 विठाला. असं आहे, मरण काय फुकट आहे काय महाराज? तुम्ही जरी मरण मागितलं तर मरण येत नाही महाराज. हो, मर हा बोल न साहती, ज्ञानोबाराय म्हणतात. हो, आपली आई काय म्हणते मुलाला, ए बाळा, अरे उन्हात मरू नको, सावलीत मर म्हणते आपली आई. आपले वडील म्हणतात, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊन लागते लहान बाळाला. मग ती आईचं अंतःकरण दुखवते. आपलं बाळ रस्त्यावर उन्हामध्ये खेळते, त्या बाळाला म्हणते, कार्ट्या, अरे उन्हात मरू नको, सावलीत मर. पण आईला मरावं वाटते काय? नाही महाराज, मरण हे सोपं आहे काय? नाही. हो, मरण हे फुकाचं नाही महाराज. आपलं आयुष्य जेवढं ठरलेलं आहे, हो, तेवढं आपलं आयुष्य जगावंच लागते महाराज. मग चांगलं जगायचं असेल तर भगवंताच्या नामस्मरणाने,
भगवंताच्या चिंतनाने आपलं आयुष्याचा शेवट गोड झाला पाहिजे. हो, संत श्रेष्ठ तुकोबराय सांगतात तिसऱ्या चरणामध्ये, असं जे महान तीर्थ आहे, आता पंढरपूर महान तीर्थ आहे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. असं महान तीर्थ आहे जगामध्ये. ऐशी चंद्रभागा भीमातीर. ऐसा विठेवरी देव कोटे, ऐसे हरिदास ऐसे संतजन, ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे. या भारतामध्ये, या भारत देशामध्ये महाराज वारकरी संप्रदायासारखा पंत नाही हो जगामध्ये. माझ्या ज्ञानोबरायांनी, माझ्या संत गोरोबा काकांनी, नामदेवरायांनी, सकळ संतांनी हा जो वारकरी संप्रदाय आपला भागवत संप्रदाय आहे, या संप्रदायाला महाराज हो जगात तोड नाही, जगात तोड नाही. हो, हे काय माझ्या ज्ञानोबरायांनी सकळ संतांनी आपल्याला केवढी मोठी देणगी प्राप्त करून दिली. हो, जगात कुठंच नाही हो, कुठंच आनंदाने असा निस्वार्थपणाने निष्काम सेवा आहे. माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याची निष्काम सेवा आमचे वारकरी करत आहेत. असा आनंद कुठं नाही आपल्या देशामध्ये. म्हणून हे महान तीर्थ आहे, पंढरपूर महान तीर्थ आहे, भूवैकुंठ आहे. हो, भूवैकुंठ आहे. हरिहा वैकुंठावरुनी आला पुंडलिका लागुनी, युगान युगे भक्ता संगे संत सभा सभा, देव का हो विठेवरी उभा उभा, देव का हो विठेवरी उभा उभा. पुसू नका बाई, पुसू नका बाई, वेदासी काही कळलंच नाही. शेष शिनला हो शेष शिनला, झाल्या सहस्र जिभा जिभा, देव का हो विठेवरी उभा उभा. हो, माझ्या पुंडलिकरायाने आई वडिलांची सेवा करत करत हो भगवान परमात्मा आले. हो, भगवान परमात्म्याला राहवलं नाही. एवढी सेवा करणारा कोण आहे असा हरीचा लाल माझा पुंडलिकराय आहे. हो, त्या पुंडलिकाला पाहिलं डोळे भरून माझ्या भगवान पांडुरंगरायांनी. पाहिल्यानंतर हो देवाला हे वेगळंच वाटलं महाराज. देवाला वेळ लागलं पुंडलिकाला कधी भेटावं. हो, पुंडलिकराया काय भेटायला तयार नाहीत, काय बोलायला तयार नाहीत. हो हो, पुंडलिकरायासाठी आले देव. पण पुंडलिकराया आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न झालेले आहेत. देवाची भक्ती अशीच पाहिजे. देवाची पूजा करीत असताना सकाळी सकाळी काही लोकांना नित्यनेम करता करता हो काही लोक येतात, त्यांच्या दारात येतात. हो, ओ पाटील, ओ पाटील, त्यांना हाक मारतात.
यांना कुठं माहीत आहे पाटलांची पूजा चालू आहे, हो सकाळचा नित्यनेम चालू आहे, पण त्यांना त्या पाटलांना त्या भाविकाला महाराज त्यांनी इकडं लक्षच दिलं नाही पाहिजे. कोणी काय येईना, पण आपल्या भक्तीमध्ये आपल्या नित्यनेमामध्ये असं काही विघ्न आलं नाही पाहिजे, हो अंतर झाला नाही पाहिजे. अशी भक्ती देवाला आवडते महाराज. पुंडलिक राय एक नाही दोन नाही, हो शांत आईवडिलांची सेवा करत होते आणि भगवंतानी हाक मारली, ए पुंडलिक राया, पुंडलिका अहो तुमच्या भेटीसाठी आलो. देव अहो म्हणायला लागले, अहो जाओ म्हणायला लागले पुंडलिक रायाला. त्यावेळेस पुंडलिक रायाने पाहिलं तर बघितलं, तुम्ही कोण? हो मी देव आहे, मी देव आहे म्हणे, तुमच्या भेटीसाठी मी आलो. देवा मी तुम्हाला काही ओळखत नाही. हो का बरं? असं काय सेवा चालू आहे? माझ्या आईवडिलांची सेवा चालू आहे देवा, या सेवेमध्ये अंतर पडेल. हो तुम्हाला मी आता काय भेटू शकत नाही. हो म्हणून पुंडलिक रायाने काय केलं, आता देव आल्यानंतर महाराज हो देवालाही काहीतरी बोललं पाहिजे, 2 शब्द बोलले पाहिजे. मग पुंडलिक रायाने काय केलं, देवा आता मी तुम्हाला काही भेटू शकत नाही, एक काम करा, माझ्यासाठी तुम्ही आलात ना, मग एक काम करा, मी एक वीट टाकतो, वीट त्या विठेवर उभं राहत इथं, तुम्हाला जर मी हवा असेल माझ्यासाठी इथं उभा राहा. फेकली वीट हरीसाठी, लाडक्या पुंडलिकासाठी, हो लाडक्या पुंडलिकासाठी धावला हो देव वाळवंटी. माता पित्याची करिता सेवा, पुंडलिका तो कसा दिसावा, अर्ध्या रात्री घेतो विसावा, जोडपे करती कान गोष्टी, धावला देव जग जेठी. असं प्रमाण आहे. हे काय अभंग नाही, एक भक्तगीत आहे, तुम्हाला म्हणून दाखवलं. पण भगवान परमात्म्याने हो माझ्या पुंडलिक रायाने वीट फेकली आणि त्या विठेवर तो भगवान पांडुरंग परमात्मा आज सुद्धा उभा आहे. युगे झाले 28, अजूनही काय न म्हणी बस. हो असा माझा भगवान परमात्मा एकट्या पुंडलिकासाठी आला. हे पुंडलिकाचं निमित्त आहे, पण त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना झाला. विठाला विठाला. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणले वैकुंठी. पुंडलिकरायाची कृपा आहे म्हणून पुंडलिकाचा जयघोष केल्याशिवाय आपल्या वारीला हा महाराज वारी भरत नाही हो. असा हा किती योग्य झाले, काही गणित करता येत नाही, मोलमापन करता येत नाही. असो तुमचं आमचं भाग्य आहे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की बाबा हा जो आलभ हे लाभ आहे, हा जो लाभ काय वर्णन करावं, नामा म्हणे उपमा काय द्यावी, माझ्या विठोबाची आलबेला द्यावी, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. हो नामदेव राणे महाराज भगवान परमात्म्याची भेट होत असताना याच्या एवढा लाभ कुठं आहे जगामध्ये? नामदेवरायांचे अभंग आहे. तसं माझे तुकोबाराय अभंगाच्या शेवटी चरणात सांगतात. आपल्याला आता टाईम झालेला आहे, कीर्तनाची वेळ संपलेली आहे. अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा, तुका म्हणे ब्रह्मानेने वर्णूया सुखा, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा, विठोबा रखुमाई.
तेथीचे उत्तम चरण रजवंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा विठाला विठाला संत श्रेष्ठ तुकोबराया या अभंगाद्वारे आपल्याला हो तीर्थाचं महिमान सांगतात असे तीर्थ जगामध्ये आहेत पण आपलं जे पंढरपूरसारखं तीर्थ आहे महान तीर्थ आहे ते तीर्थ महाराज त्या तीर्थाला जगामध्ये तोड नाही हो जगामध्ये तोड नाही म्हणून लाखो वारकरी आषाढ वारीला कार्तिकी वारीला माहेवारीला चैत्रवारीला आता सध्यासुद्धा एरवी कधीचा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होत नाही महाराज दर्शनाची बारी असते हो पण हे प्रमाण कधी वाढलं हे कोरोनापासून हे प्रमाण वाढलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जगलो माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे काही माणसं नमुन्यावारी गेले हो भीतीपोटी बरीचशी माणसं खलास झाली हो भ्यायचं नाही हो काही माणसं हरण काळजे आहेत तात्या हरण काळजे आहेत हो त्यांना नुसतं असा महाभयंकर रोग आला एवढं जरी त्याने ऐकलं ती माणसं जाग्यावर खलास झाली भीतीपोटी जाग्यावर खलास झाली काय विचारता आम्ही डोळ्यांनी पाहिलं शेकडो माणसं अशी मेलेली आहेत हो असो भय जगामध्ये फार मोठं भय आहे मरणाचं भय आहे हो दुसरं कशाचं भय नाही मरण म्हटलं की माणूस संपलाच आणि मरण म्हणजे म्हटल्यानंतर काय माणसं त्याच भीतीपोटी मेले हो काय योग आहे असा काय प्रसंग आला सांगा तुम्ही असं एवढं मोठं धर्मसंकट कधीच आलं नाही हो कधीच नाही ना हो घरातले माणूससुद्धा जवळ जात नव्हता त्या मुडद्याजवळ त्या मेलेल्या माणसाजवळ घरातला माणूससुद्धा जवळ जाण्याची परवानगी नव्हती परवानगी होती पण घरातले माणसंसुद्धा तिथं जवळत नव्हती जातच नव्हती कशाला जायचं मरायला हां त्याचा रोग जर आपल्याला जडला तर कशाला जायचं एवढी भीती त्यांची पोरं आपली पोरं तिथं जवळ जात नव्हती एवढं मरणाचं भय आहे हो अंतकाळी मी परदेशी हो असो हे प्रत्येकाची अवस्था आहे महाराज हो कोणी आपल्या जवळ येत नाही हो हे कधी न जाणारे बाई हे कधी न जाणारे बाई कबीर महाराजांचं प्रमाण आहे हरी भजन करले ना ओ हरी भजन करले ना हे कधी न जाणारे बाई एवढी गोष्ट आठवणीत ठेवा पण महाराज तुम्ही माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती करता श्रवण भक्ती करता आपल्याला कशाचंच भय नाही महाराज माझा भगवान परमात्मा आमच्या पाठीशी उभा आहे आमच्या हृदयात आहे आमच्या कंठात माझा भगवान पांडुरंग परमात्मा आहे ही एवढी तुम्हाला गॅरंटी असेल एवढी खात्री असेल तर काय तो काळ काही करू शकत नाही असो आणि या अभंगामध्ये जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे आमच्यासारखे पामर काय बोलणार आहेत महाराजांचे अभंग म्हणजे सागरासारखी हो या अभंगाची सागर आहे सागर हो सागराची उपमा दिलेली आहे तुकोबरायांची अभंगवाणी म्हणजे सागरासारखी वाणी सकळ संतांची वाणी काय वानू आता नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे हो काय देऊ यासी भावे उत्तराई ठेवित हा पायी जीव थोडा पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे सत्य नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडिले शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे नवे हा उपदेश तुमचे बडबडिले शेष ज्ञानेश्वर पावले